नेक्स्ट प्रश्न कॅरमवाल्यांचा आहे. प्रदीप, विक्रम, ओमकार आणि सुधीर कॅरम खेळत आहेत. प्रदीप, विक्रम, ओमकार आणि सुधीर कॅरम खेळत आहे. झालं. प्रदीपच्या डाव्या बाजूला विक्रम बसलेला आहे. प्रदीपच्या डाव्या बाजूला विक्रम बसलेला आहे. विक्रमच्या समोर ओमकार बसलेला आहे. विक्रमच्या समोर ओमकार बसलेला आहे. ओमकारच्या उजव्या बाजूला सुधीर बसलेला आहे. ओमकारच्या उजव्या बाजूला सुधीर बसलेला आहे. ओंकारचे तोंड पूर्वेला असेल तर, ओंकारचे तोंड पूर्वेला असेल तर, प्रदीपचे तोंड कोणत्या दिशेला असेल? लाईन स्किप करायच्या. महत्वाची लाईन गणिताच्या शेवटी आहे. कोणती रे? ओमकारचे तोंड पूर्वेला आहे. म्हणजे पहिले फिक्स करायचंय ओमकारला. कॅरम मध्ये ओमकारला पहिले फिक्स करायचंय. ओमकारचा जोडीदार शाबास. पटकन लगेच दुसरी आकृती ड्रॉ करायची, परत काढायची. त्याला म्हणता प्रॅक्टिस. घ्यायचं. चला वरती पहा सगळेजण. प्रदीप, विक्रम, ओंकार, सुधीर कॅरम खेळत आहे. कॅरम खेळत आहे की लगेच दिमाग ऍक्टिव्ह झाला पाहिजे. कॅरमची आकृती काढली पाहिजे. काढली कॅरमची आकृती. मग वाचलं. प्रदीप डाव्या बाजूला, प्रदीपच्या डाव्या बाजूला विक्रम आहे. विक्रमच्या समोर ओंकार आहे. ओंकारच्या उजव्या बाजूला सुधीर आहे. या तिन्ही लाईनी काय होतील रे? स्किप. या तिन्ही लाईनीपासून जो जाईल तो खड्ड्यात. ही चौथी लाईन आहे आपली, ती महत्वाची आहे. ओंकारचे तोंड पूर्वेला असेल, पूर्व दिशा पाठ आहे आपली, म्हणजे ओंकार इकडे. ओंकारचे तोंड पूर्वेला आहे. कुठे बसलाय ओंकार? समजलं का? जर ओंकारचे तोंड आपल्याला पूर्वेला पाहिजे तर त्याला पश्चिमेला बसावं लागेल. ओंकारचा जोडीदार 3 नंबरच्या लाईन मध्ये काय म्हटलंय? ओंकारच्या विक्रमच्या समोर ओंकार बसलेला आहे. समोरासमोर 2 लोक बसता ना. विक्रमच्या समोर ओंकार बसलाय म्हणजे ओंकारच्या समोर विक्रम. मग याचं तोंड इकडे तर याचं तोंड इकडे. आता या दोघांपैकी वरती असेल लाईन मध्ये ते बघू. विक्रमच्या समोर ओंकार बसलेला आहे. त्याच्यावरती प्रदीपच्या डाव्या बाजूला विक्रम बसलेला आहे. प्रदीपच्या डाव्या बाजूला. प्रदीपला जर मी इथे बसवला तर विक्रम त्याच्या उजव्या बाजूला जाईल. म्हणून प्रदीप कुठे रे? वरती. प्रदीप ही आली त्याची कोणती बाजू रे? डावी बाजू. आणि उरला कोण मग रे? सुधीर. खतम. आता कोण विचारतोय?
तर प्रदीपचं तोंड कुठे रे? खाली. दर्शित. फक्त 10 सेकंदांचा प्रश्न होता, काहीच नाही त्याच्यात. चांगली प्रॅक्टिस केली अशी दिशा टॉपिकची, जमला. प्रश्न क्रमांक, ही आकृती काढून घ्या म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करायला कामात येईल. आणि काय होत आहे, जे नवीन पोर आहे ना, जे नवीन पोर आहे नवीन, आता हे जे पोर बसले यांचं कमीत कमी तिसऱ्यांदा चालू आहे. कितव्यांदा? तिसऱ्यांदा. तर मग यांना ते जमणारच आहे, समजताय का? तर जे नवीन पोर आहे त्यांना ते थोडस वाटेल की यार कठीण आहे, सर्कस काय म्हणताय 10 सेकंदात. तर जसं जसं जुना होत चालतो माणूस तसा तसा त्याला काय येतो अनुभव, तो अनुभव तुम्हाला बी येईल. पण त्यांच्याकडे जे ऑप्शन नाही होतं ते आता तुमच्याकडे अवेलेबल आहे. आता हे लेक्चर त्यांचं झालं ना, तर हे लेक्चर परत 6 महिन्यानं भेटीन दिले, असं होतं त्यांचं पहिले. पण आता तुमचं हे लेक्चर झालं ना, तर तुम्ही रोज बी करू शकता हे लेक्चर ऑनलाईनले पाहून घ्यायचं ना. अरे येड्या हो, हे जर तुम्ही डबल पाहिलं तर फायदा कोणाचा आहे? तुम्ही आता लेक्चर केलं, आपल्याला माहितीये लेक्चर मधल्या सगळ्या गोष्टी लक्षात राहता का? नाही. अर्ध्या राहता, अर्ध्या विसरता. म्हणजे 50% माइंड मध्ये जातं, 50% विसरतो. ते 50% आपल्याला कमवण्यासाठी मग रिव्हिजन करावे लागते वर्गामध्ये, बरोबर का? रिव्हिजन केल्यानंतर सरांनी शिकवल्यानंतर पेपर सेटर असे प्रश्न टाकून देतो की जे 2 इंचामध्ये येतात नाही. मग ते करायसाठी तुम्हाला ते परत तेच लेक्चर करणं पडेल, समजतंय का? तर अशी ती पद्धत आहे. तुम्हाला लगेच ते लेक्चर तिथे भेटून जातं. वरती फक्त बॅनर वाचायचं नेमन. बॅनर काय बनलंय? झालेले प्रश्न, रांगेतील स्थान, यावर आलेले प्रश्न किंवा झालेले प्रश्न आजपर्यंत पोलीस भरतीला, पाहून टाकायचा तो टॉपिक. काही काही आता टेक्नॉलॉजीचा जमाना आहे. सकाळी मी जे लेक्चर पाहिलं आज ते 2 तास 40 मिनिटाचं होतं. किती? मी रिडिंगला गेला 6:30 वाजता आणि 8 वाजेपर्यंत किती तास झाले? 1.5 तास. हो मराठीतच बोलतोय. काही काही असे पाहत आहे 6:30, 8, 1.5. काय चालू आहे वर्गात? कोणत्या जगात आहे? अरे मी आता अभ्यास करतोय का नाही? मग तुम्हाला माहिती मी आता सकाळी रनिंगला येत नाही, मग मी काय करतो? मग मी आता अभ्यास करताना रोज सकाळी एक इंग्लिशचं लेक्चर पाहतो. मग आजचं लेक्चर होतं 2 तास 40 मिनिटांचं, म्हणजे 3 तास आले फक्त 20 मिनिटं कमी. मग मी गेला रिडिंगला 6:30 ला, उशीर झाला उठण्यासाठी. मग मी 8 वाजेपर्यंत लेक्चर पाहतो, कारण नंतर मग आंघोळ वगैरे 8:30 ला लेक्चर राहतं आपलं. तर मग 1.5 तास झाला ना. टोटल मिनिटं किती झाले याचे? 160 मिनिटे. मग मी ते लेक्चर किती मिनिटात पाहिलं? 90 मिनिटात. असं कस काय झालं? स्पीड वाढवला ना. हो, निस्ता रीलच नको पाहत जाऊ, त्याच्यात काय काय फंक्शन आहे ते बी पाय. युट्यूब मध्ये बी येत जाय कधीतरी. युट्यूब वर जर तुम्ही गेले तर तिथे फंक्शन आहे स्पीड वाढवण्याचं, है ना? मग स्पीड मध्ये बी आता त्याने आपल्याला दिलेला असतो हा 1 चा, हा 1.25 चा, हा 1.50 चा. 1.50 म्हणजे काय? जर तू 1 तास लेक्चर पाहतोय तर ते 90 मिनिटाचं होऊन जातं, समजतंय का? म्हणजे त्याच्या 1.5 पट. म्हणजे तू जर 7 ते 8 लायब्ररीत बसलाय तर 1 तास झाला ना, पण तुझ्या माइंड ते 1.5 तासाचं लेक्चर कॅचअप करीन, म्हणजे ते 1.5 तास चालेल. पटापट पडीन ते. जसं आपण पुढे पुढे घेतो ना, पुढे पुढे घेतो की नाही आपण, तसं पुढे पुढे न घेता काय फास्ट चालतं ते, समजताय का? त्याच्यानंतर जर टीव्ही वर मुंग्या येत असतील तर काय करायचं? सेटिंग मध्ये जाऊन काय करायचं? हायर पिक्चर क्वालिटी म्हणून एक ऑप्शन येतं तिथं, ते ऑप्शन घ्यायचं. हायर पिक्चर क्वालिटी, हायर बी राहते. सगळे आपल्यापाशी, फक्त वापरायची अक्कल नाही, बरोबर आहे की नाही?
बरोबर आहे की नाही? आता एखादी लेक्चर असं राहतं 5-10 मिनिटाचं, ते आपल्याला लय आवडतं, पण ते नंतर सापडत नाही. नंतर सापडतं का आपल्याला? एखादी रील आपल्याला आवडतो तर तो आपल्याला नंतर सापडत नाही. मग त्याच्यासाठी काय, डाउनलोड म्हणून ऑप्शन बी तिथं डाउनलोड बी राहतं युट्यूब मध्ये. समजतंय का? जर समजा एखादी कन्सेप्ट तुमची, आता हे गणित तुम्हाला नाही जमलं, इथं मी एक्सप्लेन केलं पण सर नाही जमलं, तर सेकंड टाइम जेव्हा मी एक्सप्लेन करीन ना हे, तर तुम्हाला जास्त जमीन दे. समजतंय का? आता या गणिताची प्रॅक्टिस करत असताना तुमच्या डोक्यात लगेच विचार येईल की आपल्याला पहिल्या 3 लाईन वाचायच्या नाहीये, पहिल्या 3 लाईन वाचायच्या. जसं त्या पोरांच्या लक्षात आलं ना की गणिताची सुरुवात पहिल्या 3 लाईन पासून नाहीये, डायरेक्ट पूर्वे बसून आहे. मग आता जे नवीन पोर आहे ते पहिले तर पूर्व दिशा शोधतील की पूर्व दिशा कुठे आहे. जे दिशा टॉपिकला आले नाही ते, आता जे दिशा टॉपिकला होते ते सगळ्यांना माहिती की इकडे पूर्व राहते, इकडे पश्चिम, ही वरची उत्तर आणि दक्षिण. मग तो नवीन आहे ना, तो 3 ओमकारले आडी बसाय. त्याला माहिती नाही ना, ओमकार तिथे बसला तर तोंड कुठे होईल, पश्चिमेले. गणितात तोंड कुठे पाहिजे, पूर्वेले. म्हणजे जर त्याला पूर्वेकडे पाहायचंय तर ओमकारले पश्चिमेले बसणं पडेल. असं ही झाली प्रॅक्टिस, बरोबर का? तर पाहावं तुमची इच्छा. नेक्स्ट, किती नंबर? 5 मुले एका रांगेत बसली आहेत. 5 मुले एका रांगेत बसली आहेत. डॉट काढू का आपण? नाही, ते जसं जसं सांगतील तसं तसं बसवू आपण. पहिलेच 5 डॉट काढून घ्यायचे नाही. राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला, राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला आणि सौरभच्या उजव्या बाजूला आहे, आणि सौरभच्या उजव्या बाजूला आहे. लिहिलं? परत सांगू. राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला आणि सौरभच्या उजव्या बाजूला आहे. वीरेंद्र हा सौरभच्या डावीकडे, वीरेंद्र हा सौरभच्या डावीकडे, मात्र पार्थिवच्या उजव्या बाजूला आहे. वीरेंद्र हा सौरभच्या डावीकडे, मात्र पार्थिवच्या उजव्या बाजूला आहे. पार्थिवच्या उजव्या बाजूला आहे. तर सर्वात कडेच्या बाजूला कोण बसले आहेत? तर सर्वात कडेच्या बाजूला कोण बसले आहेत? कडा किती आपल्याला लाईनीला? आता 2. मग 2 उत्तर येते, 2 लोकांचे उत्तर येते. एकच जण बसेल का कडेले? नाही, 2 कडे आपल्याला. पार्थिव आणि सचिन म्हणताय. पार्थिव सचिन बी झाले, सचिन पार्थिव बी झाले. 5 मुले एका रांगेत बसले आहे. राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला. कोण रे? राहुल. राहुल हा सचिनच्या डाव्या बाजूला
आणि सौरभच्या उजव्या बाजूला आहे. सौरभच्या उजव्या बाजूला आहे. वाक्य बोलतो कोणाबद्दल आहे? राहुल बद्दल. राहुल हा सचिनच्या डाव्या व सौरभच्या उजव्या बाजूला आहे. कसं फसवलंय पाय. असं बी म्हणू शकत होता ना तो, राहुल हा दोन्हींच्या मध्ये बसलाय. म्हणू शकत होता की नाही? राहुल हा सचिन आणि सौरभच्या मध्ये बसलेला आहे असं म्हणू शकत होता तो. म्हणला काय? राहुल हा सचिनच्या डाव्या व सौरभच्या उजव्या बाजूला बसला आहे. पण आकृती कशी तयार झाली पाय? राहुल हा दोन्हींच्या मध्ये. म्हणजे सरळ देत नाही, उलट चुकले पाहिजे. वीरेंद्र हा सौरभच्या डावीकडे. सौरभच्या डावीकडे. वीरेंद्र हा सौरभच्या डावीकडे. सौरभच्या डावीकडे. मात्र पार्थिवच्या उजवीकडे आहे. पार्थिवच्या उजवीकडे आहे. कोण? वीरेंद्र. तर शेवटी कोण बसले आहे? पार्थिव आणि सचिन. लिहून घ्या. आलं ना? इकडे जर नाही आलं तर त्याला सोडायचं नाही, ते कम्प्लीटच करायचं. पहिले ते, मग पुढचं पाहू. चला. 48 मुलींमध्ये पूजा पुढून 48व्या स्थानावर आहे. 48 मुलींमध्ये पूजा पुढून 18व्या स्थानावर आहे. 18. तर तिचा शेवटून क्रमांक कितवा? तर तिचा शेवटून क्रमांक कितवा? 48 वजा 18 अधिक 1. उत्तर 31. 48 वजा 18 उत्तर आलं 30. 30 प्लस 1 31. 31 उत्तर आलं पाहिजे. म्हणजे हे चांगलं झालंय तुमचं. आलं का? कोणाकोणाचं आलं? एकदम सोपं होतं ना भाऊ. प्रकार तिसरा. चला. कवायतीसाठी उभ्या असलेल्या. कवायत माहित नाही? कवायत नाही. कवायतीसाठी उभ्या असलेल्या. शाळा गिळात गेले नाही तुम्ही कधीच? कवायत माहित नाही तुम्हाला? कवायत म्हणजे गाण्यांचा कार्यक्रम आहे सर. ती कवाली राहते रे गधड्या. कवायत म्हणजे व्यायाम. शाळेमध्ये राहत ना, शनिवार रविवारी पीटीचा तास. कवायत करायला लावायची आपल्याला. इकडे हात ठोका, तिकडे हात ठोका. आता बी हातच ठोकताय तुम्ही. कवायतीसाठी उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या. मी शिरीष सरांना सांगतो, यांना कवायत माहित नाही. संध्याकाळी 10 किलोमीटर मारा. नाही सर. कवायतीसाठी उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या एका रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत त्यापेक्षा 8 ने जास्त रांगा आहेत. कवायतीसाठी उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या एका रांगेत जेवढे विद्यार्थी आहेत त्यापेक्षा 8 ने रांगा जास्त आहेत. ते तुम्ही पाहता कसं काय. तर मी जसं लिहून दिलं तसं लिहा. लिहिलं. जर एका रांगेत 21 विद्यार्थी असतील, जर एका रांगेत 21 विद्यार्थी असतील तर कवायतीसाठी किती विद्यार्थी उपस्थित होते? किती? चूक.
सगळ्यात पहिले प्रश्न समजून घ्यायचा आहे. प्रश्न समजला तरच उत्तर येणार आहे. कोण 4 सेकंद? चूक. अमोल कुठे रे? काय पहिले मी समजावून सांगतो, ऐका. कवायतीच्या उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या एका रांगेत जर 10 पोरं असतील तर त्या 10 पोरांपेक्षा 8 न जास्त असणाऱ्या रांगा, म्हणजे रांगा किती रे? 18. त्या रांगेत पोरं जेवढे असतील त्याच्यात प्लस 8 एवढ्या रांगा. मग कवायत मध्ये पोरं किती होते एका रांगेत? पोरं किती होते रे? लिहून ठेवतो. मुलं किती होते? हे एका रांगेतले मुलं आहे. एका रांगेत मुलं किती? त्याच्यापेक्षा 8 ने जास्त रांगा असतील. 8 ने जास्त. 8 21 आणि 8 तर रांगा किती? 29. रांगा किती? गुणाकार करायचा 609 उत्तर पाहिजे. 8 ने जास्त असते. काल आपण पाहिलं जेवढ्या रांगा तेवढे मुलं, जेवढ्या रांगा त्याच्या अर्धे मुलं. अर्धे मुलं म्हणजेच डबल रांगा. जमला का? 609 वाले कोण कोण होते? हा 15 बी झाले तर भरपूर आहे. सीता समोरून 5व्या क्रमांकावर व गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. सीता समोरून 5व्या क्रमांकावर व गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. जर सीता व गीता दरम्यान मनोज, राम व रमेश बसलेले आहेत. जर सीता व गीता दरम्यान मनोज, राम व रमेश बसलेले आहेत तर रांगेत एकूण विद्यार्थी किती? तर रांगेत एकूण विद्यार्थी किती? रुपेश उद्यापासून पुढे पैशाचा भाऊ. उत्तर 11. 8 होतंय का हे? काय झालेला प्रश्न आहे कुठे? फास्ट ट्रॅक मध्ये. आणि आला काय 2024 ले नागपूर 2024. अरे हा सेम प्रश्न झालाय आपला परीक्षेच्यात. प्रकार 5व्या मध्ये आपण प्रॅक्टिस करताना पहिल्या प्रकारातच घेऊन टाकलाय हा प्रश्न. प्रॅक्टिस करताना पहिल्या प्रकारातच घेऊन टाकलाय. मनोज, राम, रमेशचा सापडला का? प्रश्न क्रमांक सांगा मग. पहिल्या प्रकारात पहा. पहिल्या किंवा दुसऱ्या जास्तीत जास्त? दुसऱ्यामध्ये का? किती नंबर? दुसऱ्या प्रकारात दुसराच प्रश्न हा घेऊन टाकलाय आपण. हा प्रश्न नागपूरला कॉपी झालाय ऍज इट इज. नेक्स्ट
तरी 4 जण आपण बनवला होता तो, त्याच्या अगोदर 3 वाला होता ना, त्याच्यात 4 होते का? त्याच्यात 4 होते म्हणून 12 आलं होतं ना मध्ये, याच्यात 3च आहे. अरे 3च आहे ना. नेक्स्ट, एका रांगेत रोहित समोरून 8वा आहे. एका रांगेत रोहित समोरून 8वा आहे. त्याच रांगेत विराट मागून 25वा आहे. त्याच रांगेत विराट मागून 25वा आहे. हार्दिक हा रोहित व विराट यांच्यामध्ये उभा आहे. हार्दिक हा रोहित व विराट यांच्यामध्ये उभा आहे. हार्दिक हा रोहित व विराट यांच्यामध्ये उभा आहे. रांगेत एकूण 60 मुलं आहेत. रांगेत एकूण 60 मुलं आहेत. तर हार्दिकचा समोरून क्रमांक कितवा? तर हार्दिकचा समोरून क्रमांक कितवा? आकृती काढल्याशिवाय नाही येणार. आणि ट्राय करताना आपलं स्वतः ट्राय करा, बाजू द्यायची मदत घेऊ नका. जो माझा ऐकीन तो फायद्यात राहील. हुशारपोरांना हुशारपोरांच्या बाजूला बिलकुल बसू नका. एखादी मंडळ भेजा पहा, त्याच्या बाजूला बसा. गणितात सगळ्यात महत्वाची लाईन कोणती रे? एकूण मुलं 60 आहे. या लाईनवरून प्रश्न सुटेल. जर हे लाईन नाही समजली तर गणित सुटणार नाही. चला लाईन तर ड्रॉ करा. केली लाईन ड्रॉ. समोरून 8 नंबरला बसवा. कोणाला टाका? 8 नंबर टाका आणि रोहित लिहा त्याच्या खाली. टाका रे सगळेजण. सोबत सोडवू आपण. लाईन ड्रॉ केली. फक्त 8 नंबरच्या आकडा टाका आणि 8 नंबरच्या आकड्याच्या खाली काय लिहा? रोहित. लिहिला का सगळ्यांनी? त्याच्या खाली लिहा समोरून 8वा. समोरून 8वा आहे ना तो, लिहून घ्या तिथं. चाल मागून ड्रॉ कर आता. तीच लाईन कंप्लीट कर आणि मागून ड्रॉ कर. 2 इंचामध्ये जागा ठेवतो. मागून 25वा कोण आहे रे? हा, मागून 25वा विराट घे रे. हो घेतला 25वा विराट. नाही समजलं तर पाय कसं करायचंय. ही एक लाईन ड्रॉ केली. हा 8 नंबरला कोण बसलाय? रोहित है ना. आणि ही मागून 25. किती नंबर? मागून 25 इथं लिहून देतो. हा मागून, हा पुढून 25वा, हा 8वा. आता या दोन्हीमध्ये लोक आहे की नाही? पण सगळ्यात पहिले आता मला लोक किती दिसत आहेत ते पहा. लोक किती टोटल? अरे लोक किती टोटल? तर तुम्हाला कसं काय माहिती? गणितात लिहिलंय ना भाऊ.
मग 60 मधले आपल्याला किती दिसत आहे? 33. हे 25 आणि हे 8 किती दिसत आहे? 33 दिसत आहे. मग 60 पैकी 33 आपल्याला दिसत आहे. उरले किती? ते 27 या दोन्हींच्या मध्ये बसले. ते 27 कुठे बसले? दोन्हींच्या मध्ये. समजलं का? कोणाकोणाला समजलं? परत सांगतो एकदा. 8 नंबर रोहित लहान मुलासारखं लिहून घेतलं. 25 नंबर कोण येतो? विराट. 25 नंबर पण मागून येतो. आता ह्या दोघींच्या मध्ये लोक बसले की नाही? का हा एकमेकांच्या मागे बसले? या दोन्हींच्या मध्ये लोक बसले. तर पहिले आपल्याला काढायचंय की या दोघींमध्ये लोक किती आहे. मग ते काढण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे? पहिले तर एकूण पोरं. या लाईन मध्ये टोटल 60 पोरं आहे. त्या 60 पैकी आपल्या डोळ्यांना गणितात दाखवल्याप्रमाणे हे 25 आणि हे 8, 25 आणि 8 33 लोक आपल्याला दिसत आहे. ते 33 लोक एकूण 60 मधून कमी करायचे. उरले किती? हे 27 लोक या दोन्हींच्या मध्ये बसले. म्हणजे या दोन्हींच्या मध्ये टोटल किती लाईन आहे रे? किती लाईन आहे टोटल? 27. चाल मध्ये लाईन एक वाच आता. वाच. हार्दिक हा रोहित व विराट यांच्या मधोमध बसला आहे. मग जर मधोमध कोणी बसत असेल तर इकून बी तेवढेच लोक, इकून बी तेवढेच लोक. मग 27 चा मधोमध कोण रे? 14. 27 चा मधोमध कोण? इकडे 13, इकडे 13, 13 आणि 13 म्हणजेच हार्दिक मधोमध 14 नंबरवर बसलाय. किती रे? कोणापासून? रोहित पासून 14वा आणि विराट पासून 14वा. रोहित पासून 14वा पुढून, विराट पासून 14वा मागून. समजलं का? हो, समजलं का? आता हा 14 नंबरवर बसलाय. कोण आहे रे? हार्दिक. अरे समजलं का? कोणाकोणाला समजलं? हा पाय माता. तर हार्दिक चा समोरून क्रमांक कितवा? लक्ष दे रे. इथपर्यंत 8 झाले. हे 13 किती? हे 13 आणि हा हार्दिक 14. मग पाय 8 आणि 13 21 आणि 22 नंबर समोरून हार्दिक बसलेला आहे. 22 नंबरवर हार्दिक हा समोरून बसलेला आहे. लक्ष दे रे. लगेच लिहायला नको लावू. लिहिस आपली जिंदगी बर्बाद झाली तरी बी समजत नाही आपल्याला गणित. आता हे झालं पुढून. त्याने विचारलं असतं हार्दिकचा मागून क्रमांक कितवा? लक्ष दे कसा काढला असता आपण. हे झाले 25. हे झाले 25. इकडे 13 आणि हार्दिक 1. मग मागून हार्दिकचा क्रमांक कितवा रे? 39वा. 38 कस काय? 25 आणि 13 38 आणि हार्दिक 1 39. समजलं का? हो, 39. सर पुढून 22 आणि मागून आपल्याला विचारलंय पुढून किती? 22. लक्ष दे. आता नुसतं लिहू नको. लिहिता लिहिता आपण 12वी पास होई गेले. कसे झाले माहित नाही अजून बी. लाईन मध्ये पोरं किती होते? हातात बोट किती आहे? 1 2 3 4 5. किती रे? 10 9 8 7 6. किती? 6 6 आणि 5 किती आहे? 10. जे 11 कस काय झाले? उलटे मोजत आले ना. डबल. हा मग उलटे मोजले तर एक जास्त भरतो. प्रकार पहिला. उलटे मोजले तर जास्त. कस काय? पाय आता. पुढून 22 मागून 39 टोटल 61 होते. किती? 60 पोरांचे 61 झाले. कस काय? हार्दिकले 2 वेळा मोजला. एकदा पुढून एकदा मागून. असं. आता लिहू. तुला काय लिहायचं? किती झाले? 12 झाले.
ठीक आहे, थांबू आपण इथं.